आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे सेल्समन. नमस्कार वाचको. मी आज निशांत आणि प्रज्ञा यांच्याबद्दलची एक रंजक गोष्ट इथे शेअर करणार आहे. निशांतने नुकतेच बीटेक केले होते. तो त्याच्या गावी जवळच्याच एका सामान्य कॉलेजमध्ये शिकलेला असल्याने कॅम्पसमध्ये निवडीची संधी नव्हती. हैदराबादला येऊन त्याने नोकरी मिळवण्यासाठी धडपड सुरू केली. तो कुठेही गेला तरी कम्युनिकेशन आणि टेक्निकल स्किलमुळे तो नाकारला गेला. शेवटी स्वतःला उदरनिर्वाह करण्यासाठी तो एका मॉलमधील कापड दुकानात सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून रुजू झाला. त्याचा तो पहिला दिवस होता. दुपारच्या जेवणाच्या सुट्टीनंतर दुकान मालकाने त्याला आपल्या केबिनमध्ये बोलवले. काम कसे होते? त्याने अधिकृत आवाजात विचारले. चांगलं चाललं आहे सर, त्याने उत्तर दिले. आज तुझा पहिला दिवस असल्याने मी तुझ्याकडून फार अपेक्षा करू शकत नाही, तर माझ्यावर एक उपकार कर. मग मालकाने एक पॅक काढून निशांतला दिला. हे पॅकेट माझ्या घरी घेऊन जा आणि माझ्या पत्नीला दे. तिला तासाभरात एका कार्यक्रमात हजेरी लावायची होती. तिने मला आधीच 3दा फोन केला होता. मालकाचे घर इतके लांब होते की बसने पोचायला जवळपास 2 तास लागतात. त्यामुळे मालकाने त्याला त्याच्या घरी जाण्यासाठी आणि सिटी बसने परतण्यासाठी ॲटो घेण्यासाठी पैसे दिले. निशांत या कामावर अजिबात खुश नव्हता. त्याला वाटले की मालक आपल्याला नोकर म्हणून वागवत आहे. मात्र नोकरीच्या पहिल्याच दिवशी त्याला हे काम नाकारता आले नाही. पीजीचे भाडे, मेसचे बिल इत्यादी भरण्यासाठी त्याला पैशाची गरज होती. निशांतने ॲटो घेतला आणि एका पॉश अपार्टमेंटमध्ये 3ऱ्या मजल्यावर असलेल्या मालकाच्या घरी पोचला. त्याने कॉलिंग बेल दाबली आणि काही सेकंदात दरवाजा उघडला. दारात दुकान मालकाची सुंदर बायको उभी होती. निशांत स्तब्ध झाला. तू आहेस? तो कुरकुरला. प्रज्ञा, तिलाही आश्चर्य वाटले. तू इथे कसा आलास? मी एका महिन्यापूर्वी हैदराबादला आलो. आता एका कापडाच्या दुकानात सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून रुजू झालो. हो, तू तो सेल्स एक्झिक्युटिव्ह आहेस, पण मी कधी कल्पना केली नाही की तू असशील. त्याच्या बोलण्याने निशांत थोडासा नाराज झाला. अरे चल, मला असं म्हणायचं नव्हते, ती खेळकर म्हणाली आणि त्याला आत बोलवले. आतून छान सजवलेले होते. तुम्ही श्रीमंत आहात, त्याने आजूबाजूला पाहत टिप्पणी केली. त्याच्याकडून पॅकेट घेत प्रज्ञा हसली. तो सोफ्यावर बस, मी तुझ्यासाठी रस घेईन, असं म्हणत ती किचनकडे निघाली. निशांतने न कळत तिच्या नितंबाकडे पाहिले. जे तिला शेवटच्या वेळी पाहिले तेव्हा एका वर्षापूर्वीच्या तुलनेत गोलाकार आणि भरभराट होते. प्रज्ञा ही प्रदीपची मैत्रीण होती. बीटेक दरम्यान प्रदीप आणि निशांत एकाच रूममध्ये शेअर करत होते. प्रदीप प्रज्ञाला नियमितपणे तिच्या खोलीमध्ये घेऊन यायचा. मग निशांत आणि इतर रूममेट तासाभरासाठी बाहेर जायचे, जेणेकरून त्यांचा मित्र त्यांच्या मैत्रिणीला प्रज्ञाला व्यवस्थित रपटवायचा. प्रज्ञा तेव्हा शेवटच्या वर्षाला होती. प्रज्ञा किचनमधून त्याच्या ज्यूसचा ग्लास घेऊन बाहेर आली. त्याने धैर्य एकवटले आणि टिप्पणी केली. तो अधिक सुंदर आहेस, तो आधी होतीस त्यापेक्षा. ती हसली आणि म्हणाली, ज्यूस घ्या. ती समोरच्या सोफ्यावर बसली. त्याच्या हसण्याने निशांतला आणखी धीर आला. मी तुझी स्वप्न पाहत होतो, तुला माहीत आहे? खरंच? कसले स्वप्न? निशांत आता धीट झाला होता. तुला माझ्यावर राग नाही आला तर मी सांगेन. हो सांग, वचन. त्याने हात पुढे केला. तिने आपला तळहात त्याच्या हातावर ठेवला. तिचा हात किती मऊ होता. मला स्वप्न पाहिले की मी तुझ्यासोबत क्रीडा करायची आहे. प्रदीपच्या ऐवजी मी तुझा प्रियकर होतो. प्रज्ञाला अजून खाली पाहत होती. तू एक वाईट माणूस आहेस. अचानक निशांत तिच्याजवळ गेला आणि तिचा हात धरला. कृपया मला संधी देऊ शकाल का? त्याने विनंती केली. काय? तिने त्याच्याकडे घाबरून पाहिले. तू माझी देवी आहेस. प्लीज मला एकदा तुझी सेवा करू दे. माझे स्वप्न पूर्ण होऊ दे. निशांत, तू वेडा आहेस का? तिला आता राग आला. मी आता एका विवाहित स्त्री आहे. काही फरक पडत नाही. फक्त एकदा कृपा कर माझ्यावर, त्याने विनंती केली. त्याने कुठेतरी वाचले की विनवणी आणि भीक मागणे स्त्रियांसाठी चांगले काम करते. अजिबात नाही निशांत, ती ठामपणे म्हणाली. मी तुझ्या नवऱ्याला तुझ्या प्रदीपसोबतच्या अफेअरबद्दल सांगेन. मला धमकावत आहेस, ती चिडली. आता माझा हात सोडून निघून जा. निशांत आपल्याकडून काय चूक झाली हे लक्षात आले. तो तिचा हात सोडून उठला. मला माफ कर, तो कुडकुडला. तो दारापाशी गेला, पण तो थांबला आणि पुन्हा त्याच्याकडे वळला. काय? तिने विचारले. किमान मी तुला चुंबन घेऊ शकतो का? त्याने दयाळू चेहरा करून विनंती केली. कृपा फक्त एकदाच कर. तू माझ्या स्वप्नाची देवी आहेस. प्रज्ञाने उत्साहाचा टाकला. ठीक आहे, फक्त एकदाच.
निशांत आतून आनंदाने वेडा झाला होता. त्याने प्रज्ञाचे डोके हातात घेतले आणि तिच्या ओठांवर एक चुंबन घेतले. त्याच्या जिभेने तिच्या दातांना स्पर्श केला आणि क्षणार्धात तो तिच्या तोंडाच्या आत फिरू लागला. उत्कट चुंबन 5 मिनिटं चालले. निशांतने ओठ वेगळे केले तेव्हा तीही गरम झाली होती. दुसरा क्षणी न घालवता त्याने तिला दोन्ही हातात उचलले आणि विचारले, बेडरूम कुठे आहे? तिने इशारा केला आणि तो मागे गेला. बेडच्या आत गेल्यावर त्याने तिला मोठ्या पलंगावर फेकून दिले. तुझ्याकडे किती मोठा पलंग आहे, तो म्हणाला. तुझी अनेक पुरुषांनी घेतली असेल, पण तुझ्या नवऱ्याच्या पलंगावर तुझी मारणारा मी एकटाच आहे. त्याने बेडवर उडी मारली आणि तिला घट्ट मिठीत घेतले. तिचे कपडे काढून तिच्या पूर्ण शरीरावर तो हात फिरवू लागला. तिची खूप मऊ आणि मुलायम होते. त्याने तिला फोडून मागून चांगलीच ठोकून काढली. तीही जोरजोरात त्याला प्रतिसाद देत होती. तिने त्याला सांगितले, मला कुत्री बांधायला खूप आवडते. त्याने लगेच तिला कुत्री बनवली आणि 15 मिनिटे ठोकून काढले. शेवटी त्याने त्याचा सगळा रस तिच्यात भरला आणि निशांतचं खूप वर्षापूर्वीचं स्वप्न पूर्ण झालं.